नमस्कार, मी अमृताच व्हिलेज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि मी घेतले आहे उकडीच्या मोदकांची कार्यशाळा. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची पिठी तयार केली आहे, तांदूळ कुठला वापरलेला आहे, अगदी नवीन शिकणारे जे आहेत त्यांनी सुद्धा इतका परफेक्ट मोदक बनवलाय. तर चला आधी उकड कशी काढली ते बघून घेऊया. या ठिकाणी 2 वाटी मी पिठी घेतली, तर 2 वाटी पाणी, चिमूटभर तूप, चिमूटभर साखर आणि चिमूटभर मीठ घेतलंय. ते आता उकड जी आहे तर ती अशी ओली कोरडी आपल्याला काढून घ्यायची आहे. मेन जे आहे याच्यामधली टास्क ती आहे उकड आणि त्याच्यासाठी लागणारा तांदूळ. तर मग तो तांदूळ मी कुठला घेतलेला आहे, नेमकं काय केलेलं आहे, कारण बरेच जण कोणी म्हणतं आंबेमोहर घ्या, कोणी म्हटलं इंद्रायणी घ्या, कोणी म्हणतं बासमती कणी घ्या, राशनचा घ्या, हे घ्या ते घ्या, सगळं. तर बरेचसे प्रकार आजमावून झालेले आहेत आणि फायनली जो मी या ठिकाणी पिठी तयार केलेला आहे तर तो परफेक्ट अशा मापात मी पिठी तयार केलेली आहे. काय होतं ना, आपण कोकण विभाग सोडता अनेक विभागांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तर आपल्याला तांदळाची पिठी कुठली वापरावी हाच मोठा प्रश्न असतो आणि त्याचं परफेक्शन जे आहे तर ते परफेक्शन आपल्याला जमत नाही. कोणी काही सांगतो कोणी, परंतु ह्या ठिकाणी मी जे पिठी वापरलेली आहे तर त्याचं माप मी तुम्हाला सांगते. बघा उकड किती सुंदर झाली आपली. आणि ह्या उकडला आता आपल्याला व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे. मळत असताना अगदी पाण्यात किंचित असा हात असा डिप करायचा आणि मग खूप पाणी लावायचं नाहीये. तो निबर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी मळून घेत आहे. आणि गोळा खूप पातळ पण नसावा आणि कडकही नसावा. जर कडक असला तर कळ्या छान जमतील, परंतु ज्यावेळेस आपण उकड काढतो ना, मोदकाला उकडून घेतो ना, त्यावेळेला अलगद तडा जातो आणि थोडा गार झाल्यानंतर तो मोदक खाण्यासाठी कडक लागतो. तर पिठी अशी उकड जी आहे तर ती मध्यम असली पाहिजे, निबर पण नाही आणि सैल पण नाही. ह्या पद्धतीने बघा मी मळून अशा प्रकारे गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या गोळ्या ज्या आहेत तर मी आता ज्या मी कार्यशाळा घेतलेली आहे तर बघा नवीन फर्स्ट टाइम करणाऱ्या सखी सुद्धा किती छान वाट्या बनवत आहेत. एकाही वाटीला तडा गेलेला नाहीये किंवा आकार असा पातळ झालेला नाहीये किंवा जाड झालेला नाही, एकसारखा एकसंध. हे कशामुळे शक्य झालंय तर तांदळाचं परफेक्ट प्रमाण, दळलेली पिठी कशी आहे याचं प्रमाण. तर चला आता तांदळाचं प्रमाण बघूया. तर ह्या ठिकाणी 2 किलो इंद्रायणी तांदूळ घेतलाय. डीमार्टमध्ये खूप छान तांदूळ येत आहे. काहींचं म्हणणं आहे की तांदूळ नवा असला पाहिजे, परंतु आता ह्या सीझनला नवा कसा येणार हो तांदूळ, म्हणून गेल्या सीझनचा जो तांदूळ आहे ना तो घ्यायचा. 2-3 वर्ष जुना तांदूळ घ्यायचा नाहीये. आणि बासमतीची जी कणी असते ना तर 2 किलो तांदळाला अर्धा किलो बासमतीची कणी घेतलेली आहे मी. आणि अगदी अर्धी वाटी साबुदाणा घातलाय. तर हे जे आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 दिवस फॅनच्या हवेखाली कडक वाळवायचे. हातावरून असं सरकण सरकला पाहिजे, तांदूळ चिपकला नाही पाहिजे, एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी 2 किलो इंद्रायणी तांदूळ घेतलाय. आणि पिठी बघा किती सुंदर बारीक मैद्यासारखी पिठी झाली आहे. ज्या आपल्या कपाटीच्या घरघंटी असतात ना त्याच्यावरून ही पिठी तुम्हाला दळून आणायची आहे. नवशिके सुद्धा घरी मोदक करतील इतकी सुरेख पिठी तयार होते. हे प्रमाण अचूक प्रमाण आहे, हेच प्रमाण तुम्ही ठेवा. तांदळाची कणी जी आहे, बासमती तांदळाची कणी इझिली मिळते. बघा नवशिक्यांनी किती सुंदर मोदक बनवलेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.